हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. MPSCच्या PYQचा आपण अभ्यास करत आहे. आतापर्यंत इंग्लिश ग्रामरवर विचारलेले जे प्रश्न आहेत त्यांचा आपण टॉपिक वाईज अभ्यास चालू केलेला. या लेक्चर सिरीजमध्ये आपण व्हॉइस हा चॅप्टर बघत होतो, पण काही विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अशी होती की व्हॉइस या चॅप्टरमधले आणखी काही प्रश्न आपण अभ्यासले पाहिजेत. त्यासाठी ही सिरीज परत एकदा चालू करा आणि यातले व्हॉइसचे जे क्वेश्चन्स आहेत ते परत घ्या. त्यामुळे त्या क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करण्यासाठी आज आपण परत एकदा ते लेक्चर बघत आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्हॉइसचे जे 10 प्रश्न आहेत त्यांचा आणखीन अभ्यास करणार आहे. पण आता बराच गॅप पडलेला आहे त्या 2 लेक्चर्समध्ये, म्हणून आपण आज क्विकली रिव्हिजन करूयात. रिव्हिजनमध्ये आपले जे रूल्स आहेत ते पक्के होतात, त्यामुळे रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आपण पॅसिव्ह व्हॉइसमधल्या वाक्यरचनांवर फोकस करूयात. जर आपण प्रेझेंट टेन्समधली वाक्यरचना बघत असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, तर त्या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइसमध्ये एम इज आरचा वापर दिसतो आणि त्यानंतर मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरलेला असतो. जर काही विद्यार्थ्यांनी आधीचे लेक्चर्स बघितले नसतील तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवलेली आहे व्हॉइस PYQ या नावाने. ती सिरीज तुम्ही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स वाईज सगळ्या गोष्टींचा अभ्यास होईल. आज रिव्हिजनमध्ये आपण फक्त काही ठराविक कीवर्ड्स असतात त्यांच्यावरच फोकस करत आहे. जर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म वापरला असेल तर तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स, आणि अशा पद्धतीच्या पॅसिव्ह व्हॉइस करत असताना प्रेझेंट मधले हेल्पिंग व्हर्ब वापरून, टू बीची रूपं वापरून मग आपण V3 फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करतो मेन व्हर्बचं. ठीक आहे. याबरोबरच तुम्हाला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये एम इज आरचा वापर दिसतो आणि व्हर्बला ING फॉर्म वापरलेला असतो. सो आपण हे हेल्पिंग व्हर्ब्स ही टू बीची रूपं कायम ठेवूयात आणि व्हर्बच्या ING फॉर्मला बीइंगमध्ये कन्वर्ट करूयात आणि मग व्हर्बचा थर्ड फॉर्म वापरूयात. जनरली पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यरचनांमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म हा कंपल्सरी वापरलेला असतो. त्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये जर आपण रचना केलेली असेल तर हॅव हॅज नंतर V3चा वापर होतो. पण मग आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा असेल तर हॅव हॅज हे हेल्पिंग वर्ब्स कायम ठेवून V3 सुद्धा कायम राहतो, मात्र त्याआधी बीनचा वापर झालेला दिसतो. ठीक आहे. पास्ट टेन्स मधल्या वाक्यरचना कशा असतात? जर सिंपल पास्ट वापरला असेल म्हणजे V2 वापरला असेल सेंटेन्समध्ये, तर त्यामध्ये पास्टची टू बीची रूपं म्हणजे वॉज किंवा वर पैकी एखादं हेल्पिंग वर्ब जे ऑब्जेक्टच्या वचनानुसार असेल, म्हणजे ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वॉज, ऑब्जेक्ट प्लुरल असेल तर वर, यानंतर मग आपण V3चा वापर करतो. कंटिन्युअस पास्टमध्ये वाक्यरचना करत असताना वॉज वेअर नंतर VING फॉर्म वापरलेला असतो आणि इथे देखील हे हेल्पिंग वर्ब्स ही टू बीची रूपं आपण कायम ठेवतो. त्यानंतर व्हर्बच्या ING फॉर्मला बीइंगमध्ये कन्वर्ट करून घेतो आणि मग त्या मेन व्हर्बचा आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपल वापरतो. परफेक्ट पास्टमध्ये जर वाक्यरचना असेल तर हॅड प्लस V3चा वापर असतो आणि या दोघांच्या मध्ये बीनचा वापर करणं गरजेचं आहे पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यरचना करत असताना. फ्युचर टेन्समध्ये ज्यावेळेस वाक्यरचना असतात, सिंपल फ्युचर टेन्स असेल तर शाल किंवा विल पैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरलेलं असतं आणि त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म असतो. पण जर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वाक्यरचना करत असेल तर शाल किंवा विल पैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरून नंतर बीचा वापर केलेला दिसतो आणि मग व्हर्बचा थर्ड फॉर्म केलेला आहे. या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं की आपण ज्यावेळेस व्हर्ब चेंज करतो त्यावेळेस आपल्याला एखादं हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं आहे. म्हणजे व्हर्बचा कोणताही फॉर्म चेंज करत असताना हेल्पिंग वर्ब्स वापरले जातात. परफेक्ट फ्युचरमध्ये वाक्यरचना करत असताना शाल विल नंतर हॅवचा आणि V3चा ऑलरेडी वापर झालेला असतो वाक्यामध्ये. फक्त आपल्याला आता इथे पॅसिव्ह व्हॉइस करत असताना बीन हा एक शब्द, हे एक हेल्पिंग वर्ब एक्स्ट्रा वापरावं लागतं आणि मग आपण त्या वाक्यरचना करतो. आता आपण जे रिव्हिजनमध्ये स्ट्रक्चर्स बघितले फक्त याच टेन्सचा, म्हणजे आत्ता जे आपण टेन्सेस बघितले फक्त तेवढ्याच टेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसमधून पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्व्हर्जन होतो. इतर टेन्सची वाक्यरचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये होऊ शकत नाही. आता आपण जे आजचे 10 प्रश्न आहेत त्यांचा अभ्यास करूयात. प्रॅक्टिससाठी हे प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तिथे जास्त एक्सप्लेनेशन नसेल. ज्या कीवर्ड्स असतात त्यांचा आपण अभ्यास करणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या गोष्टींवर फोकस केलं पाहिजे आपली अप्रोच बिल्डिंग डेव्हलप होण्यासाठी. म्हणजे आपण ज्यावेळेस ॲक्च्युली प्रॅक्टिकली प्रश्न सोडवतो त्यावेळेस तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय असला पाहिजे ते प्रश्न अटेम्प्ट करताना त्याबद्दल जास्त डिस्कशन केलेलं असेल. आज आपण 10 प्रश्नांचा अभ्यास करणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. हे प्रॅक्टिस सेशन आहे, मगाशी मी सांगितलं तसं. त्यामुळे आता इथे आपण ज्या गोष्टी कीवर्ड्स आहेत किंवा कशावर फोकस करायचं हे आपण महत्त्वाचं बघणार आहे. सेंटेन्स काय आहे, क्वेश्चन काय आहे आपला, चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इंटू पॅसिव्ह व्हॉइस. डिपार्टमेंटल PSI 2018ला हा प्रश्न आलेला होता. सेंटेन्स दिलेला आहे व्हॉट डू यू डू नाव. ओके. या सेंटेन्सला ऍक्टिव्ह व्हॉइसमधून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पण जर तुम्ही ऑप्शन्स नीट बघितले तर याचं कन्व्हर्जन करून मग त्यांनी पॅसिव्हच्या रचना दिलेल्या आहेत. दिलेलं वाक्य आपल्याला V1 मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दिसतं, बरोबर.
या ठिकाणी डू हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे, जे आपण प्रेझेंट टेन्समध्ये, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये कन्सिडर करतो. पण जर तुम्ही वाक्यरचनांचा अभ्यास केलात तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जे प्रॅक्टिकल कन्व्हर्जन आहे, स्ट्रक्चर टू स्ट्रक्चर कन्व्हर्जन आहे, म्हणजे एम इज आर यानंतर V3चा वापर झालेलं असं कोणतंही सेंटेन्स दिसत नाही. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. या प्रश्नाचा अभ्यास व्यवस्थित करा. भविष्यामध्ये जर अशा पद्धतीचा एखादा प्रश्न आला तर तो तुम्हाला इझिली टॅकल करता येईल. प्रश्नाचा जो अर्थ आहे, तू आत्ता काय करत आहे, यावरून त्यांनी कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना केलेल्या दिसतात. मग इथे आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधल्या पॅसिव्हच्या रचना शोधूयात. आता एक महत्वाची गोष्ट जी आपण आधी पण डिस्कस केली की एम इज आर नंतर V3 वापरलेलं असेल, पण या ठिकाणी हॅज बीन जे वापरलेलं आहे यावरून हा परफेक्ट टेन्स दिसतो आणि म्हणून हा आपल्याला गरजेचं नाही. एकतर सिम्पल प्रेझेंट किंवा कंटिन्युअस प्रेझेंट हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्यानंतर आता 2 वाक्य आपल्याकडे आहेत, त्यामध्ये इज बिईंग डन आणि आर यू डुईंग असे 2 आपल्याला वर्ब्स दिसतात किंवा सेंटेन्सेस दिसतात. बेसिकली आपण जर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स मधली वाक्यरचना वापरली असेल तर इज नंतर बीइंग वापरणं गरजेचं आहे आणि मग V3चा वापर झालेला असणं गरजेचं आहे. थर्ड सेंटेन्स तुम्ही बघितलं तर इथे V4 आहे, V3 नाही. त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट असेल. फक्त सेकंड सेंटेन्स आपलं करेक्ट असणार आहे. व्हॉट इज बिईंग डन बाय यू नाव असं आपलं सेंटेन्स असायला पाहिजे. आणखीन एक इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे वाक्यातला जो सब्जेक्ट आहे तो बाय नंतर वापरलेला आहे. म्हणून ही पॅसिव्ह व्हॉइस मधली रचना आहे. हे क्लिअर आहे आणि या पद्धतीची वाक्यरचना मिनिंग वरून सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळे हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे. क्वेश्चन फर्स्टचं जे आन्सर आहे ते असेल आन्सर ऑप्शन सेकंड. पुढचा प्रश्न बघूयात. सेकंड सेंटेन्स आहे चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह व्हॉइस. स्टेट सर्व्हिस 2018 विचारलेला. वी सॉ देम गो आउट. या ठिकाणी आता परत एकदा V2चा वापर झालेला आहे, म्हणजे आपल्याला वाक्यरचनेमध्ये वॉज किंवा वर हे हेल्पिंग वर्ब्स असायला पाहिजेत. मग आपण लगेचच काय करायचं, आपल्याला ही ट्रिक कळलेली आहे. लगेच आपण ऑप्शन एलिमिनेट करायला सुरुवात करायची. वर हे वाक्यात आपल्याला 2 ठिकाणी वापरलेलं दिसतं, त्यामुळे यापैकी एखादा आन्सर असू शकेल. मग इथे आपल्याला डिरेक्टली वरचा वापर दिसत नाही, म्हणून हे आन्सर्स एलिमिनेट करायला स्कोप आहे. मग आता आपण फर्स्ट किंवा फोर्थ सेंटेन्स पैकी कोणतं बरोबर असेल ते बघूयात. त्यासाठी मग आपण परत एकदा जी महत्वाची गोष्ट बघितली होती ती म्हणजे मेन वर्ब आयडेंटिफाय करता येणं. हे क्रक्स आहे तुमच्या व्हॉइसचे क्वेश्चन सोडवण्यासाठी. आपण काय म्हटलं, आम्ही बघितलं ते बाहेर जात होते. यामध्ये 2 वर्ब्स दिसतात, पण मेन वर्ब काय आहे, बघण्याची क्रिया झाली, हे आपलं मेन वर्ब आहे आणि त्याचं आपल्याला थर्ड फॉर्म शोधायचं आहे. ओके, आपण जे 2 ऑप्शन ठेवलेले आहेत त्यांच्यातलं एक सिलेक्ट करण्यासाठी त्यामध्ये दोन्ही ठिकाणी वर सीनचा वापर झालेला दिसतो. ओके, मग इथे गॉनचं जे V3 वापरलेलं आहे हे मात्र चुकीचं आहे, कारण इथे आपण मेन वर्बचंच कन्व्हर्जन करणार, म्हणून फर्स्ट सेंटेन्स इनकरेक्ट होईल आणि क्वेश्चन नंबर सेकंडचा आन्सर काय असणार आहे, आन्सर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघूयात. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट ट्रान्सफॉर्म्स द फॉलोइंग सेंटेन्स इनटू पॅसिव्ह. कंबाईन 2018 हा प्रश्न विचारलेला. ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं एक सेंटेन्स दिलेले आहे, पण त्याचे 4 पद्धतीच्या वाक्यरचना दिलेल्या आहेत. त्या बरोबर आहेत का हे कळणं महत्वाचं आहे, कारण जर तुम्ही ऑप्शन्स बघितले तर 2 सेंटेन्सेस करेक्ट असू शकतात असे देखील ऑप्शन आहेत, म्हणून आपण ह्याचा अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे. सेंटेन्स काय आहे, दे विल टेक रिवेंज ऑन द मर्डरर. या ठिकाणी 2 गोष्टी कळणं महत्वाचं आहे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणं. इथे आपण काय म्हटलेलं आहे, दे हा करता आहे, बरोबर, दे विल टेक रिवेंज, पण हा इनडेफिनेट करता आहे, म्हणजे तो नक्की कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याचबरोबर इथे सगळ्यात कीवर्ड कोणता असेल तर तो आहे ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता येणं. मेन वर्ब काय आहे, टेक. व्हॉट विल यू टेक, रिवेंज. त्यामुळे आपण काय घेणार आहे, रिवेंज घेणार आहे. रिवेंज हे आपलं ऑब्जेक्ट असेल. ओके, मर्डरर हा सुद्धा एक ऑब्जेक्ट आहे, पण तो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. ओके, आपण मेन ऑब्जेक्ट काय आहे आपला, रिवेंज हाच कन्सिडर करूयात. आता मग इथे महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक वापरून फास्ट आणि प्रॅक्टिकली तुम्ही कसे प्रश्न सोडवू शकता. ज्या बेसिक गोष्टी आहेत, क्वेश्चन आपल्याला समोर दिसल्यानंतर आयडेंटिफाय झाल्या पाहिजेत, ते म्हणजे टेन्स ओळखणे, त्याबरोबर सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करणे. या गोष्टी आहेत ज्या प्रश्न समोर दिसल्या तुम्हाला क्लिक झाल्या पाहिजेत, त्या मी समोर लिहून ठेवलेल्या आहेत. आता एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे फास्ट पद्धतीने तुम्ही हे प्रश्न कसे अटेम्प्ट करणार. सगळ्यात महत्वाची गोष्ट,
आपली जी मेथड आहे, आपण जे मेन व्हर्ब्स आहेत ते शोधतो, तसंच आपण आयडेंटिफाय करूयात. 3 ठिकाणी तुम्हाला विल बी टेकन या पद्धतीची वाक्यरचना दिसते. सेंटेन्स आहे सिंपल फ्युचर टेन्समध्ये, म्हणजे विल नंतर V1 चा वापर झालेला दिसतो. मग या वाक्यरचनेला आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करताना विल नंतर बीचा एक वापर करतो आणि मग आपण V3 चा वापर करतो. बरोबर? तिन्ही सेंटेन्सेसमध्ये विल बी टेकन दिसत आहे. फक्त एक सेंटेन्स आहे जे शालचा वापर केलेला दिसतो. शाल आपण कधी वापरतो? आय किंवा वी या कर्त्यांनंतर. मर्डरर हा ऑब्जेक्ट जर आपण वापरला तर तिथे त्यानंतर शाल वापरण्याचा काही संबंधच येत नाही, कारण शाल हे आपण आय किंवा वी नंतर वापरलेलं असतं. त्यामुळे हे सेंटेन्स एलिमिनेट करू शकतो आपण आणि सेंटेन्स डी करेक्ट आहे असं सांगणारे हे जे 2 ऑप्शन्स आहेत हे सुरुवातीला एलिमिनेट होतात. ही आहे स्मार्ट ट्रिक. तुम्ही ट्रेडिशनल पद्धतीने सुद्धा जाऊ शकता. 4 सेंटेन्सेस वाचून मग तुम्ही तुमचा आन्सर फायनल करू शकता, त्यात काहीही चुकीचं नाही. पण एक स्मार्ट ट्रिक कशी वापरायची, ॲक्च्युअली परीक्षेमध्ये तुमचं कसा परफॉर्मन्स असला पाहिजे हे कळण्याची ही गरज आहे. त्यामुळे आपण अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करत आहोत. तर आपण यावरच फोकस करणार. शाल वाक्यात वापरलेलं आहे, डी चुकलं, मग आपण हे 2 ऑप्शन्स एलिमिनेट केले. मग आता ऑप्शन काय आहे? ओनली ए किंवा मग ए अँड सी. ठीक आहे, 4th ऑप्शन जर तुम्हाला दिसत नसेल तर तो आहे ए अँड सी, म्हणजेच डेफिनेटली सेंटेन्स ए करेक्ट आहे. मग आता आपण फक्त सी सेंटेन्स करेक्ट आहे की नाही तेवढंच बघूयात. द मर्डरर विल बी टेकन रिवेंज ऑन, हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. इथे जरी बाय देम हे दिसत नसेल तरी देखील हे वाक्य आपण बरोबर समजूयात, कारण हा कर्ता इनडेफिनेट आहे. ते रिवेंज घेतील. ते म्हणजे कोण हे आपल्याला माहीत नाही. अनआयडेंटिफाईड सब्जेक्ट जर असेल तर तो गाळला तरी चालतो. म्हणजे बाय नंतर सब्जेक्ट लिहिला नाही तरी देखील चालू शकतं, जर कर्ता कोण आहे हे स्पेसिफिक माहिती नसेल तर. त्यामुळे ए सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे, जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसतच आहे. आणि ऑप्शन सी मध्ये जे दिलेलं आहे, सेंटेन्स सी जे दिलेलं आहे ते देखील करेक्ट आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3चा आन्सर काय असणार आहे? आन्सर ऑप्शन 4th. बोथ ए अँड सी आर करेक्ट सेंटेन्सेस ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू लुक्स आफ्टर द विजिटर्स? द सेंटेन्स अबाव करेक्टली चेंजेस इन टू पॅसिव्ह व्हॉइस ॲज, आणि मग खाली 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. STI 2018ला हा प्रश्न विचारला गेला होता. प्रश्न आहे वाक्यामध्ये, तर आपल्याला इथे प्रश्नच कायम ठेवायचा, ही आपली पहिली अट आहे आणि 4ही ठिकाणी ती अट फुलफिल होते. त्यामुळे आता आपण बाकीचे काही ट्रिक्स आहेत का ते बघूयात. वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे तर क्लिअर आहे कारण आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायला सांगितलंय. वाक्याचा अर्थ काय आहे? व्हिजिटर्सची काळजी कोण घेतं? बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असं म्हणायचं आहे की व्हिजिटर्सची काळजी कोणाकडून घेतली जाते, आणि कोणाकडून घेतली जाते म्हणजे आपण काय करतोय? बाय नंतर सब्जेक्ट लिहितो. बरोबर. मग इथे आपल्याला कन्व्हर्जन करत असताना बाय नंतर हू ऐवजी हुम वापरावं लागेल. कोणाकडून काळजी घेतली गेली असा हा प्रश्न करायचा आहे, आणि हे अशी पद्धतीची वाक्यरचना आपल्याला 3rd आणि 4th सेंटेन्समध्ये दिसते. त्यामुळे 1st, 2nd जे ऑप्शन आहेत ते आपण एलिमिनेट करू शकतो डिरेक्टली. तुम्ही या गोष्टी तेव्हाच एलिमिनेट करू शकता ज्यावेळेस तुमचं बेसिक पक्क असेल. आणि मी आतापर्यंत कितीतरी वेळ माझ्या लेक्चरमध्ये हेच रिपीट करते की एकदा बेसिक पक्क करून घ्या, वाक्यांचे अर्थ समजून घ्या, त्याशिवाय तुम्हाला चांगला स्कोअर करता येणार नाही. ठीक आहे, 3rd आणि 4th सेंटेन्समध्ये मग आता आपल्याला कळलेलं आहे की बाय हुमनी वाक्याची सुरुवात झाली पाहिजे. प्रश्न आहे त्यामुळे तो प्रश्नच राहिला पाहिजे, ही सुद्धा आपली महत्वाची अट आहे. आता आपण बघायचं की हेल्पिंग वर्ब्सचा योग्य वापर झालेला आहे का. कोणाकडून काळजी घेतली जात आहे हे आपल्याला कळलं, त्यामुळे बाय हुम आलं ते बरोबर आहे. पण आता व्हिजिटर्स हा शब्द प्ल्युरल आहे आणि म्हणून आपल्याला प्ल्युरल हेल्पिंग वर्ब वापरणं वाक्यामध्ये जास्त योग्य ठरेल. इथे तुम्हाला सिंग्युलर प्ल्युरलचे नियम फार महत्वाचे नाहीत किंवा ते काय सोपंच आहे आपण बघू शकतो असं जर कधी वाटलं असेल तर या भ्रमामध्ये परत एकदा सांगते, राहू नका, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. अगदी शब्दामध्ये काही डिफरन्सेस असतात आणि ते आपल्याला आयडेंटिफाय करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचावं लागतं. इथे व्हिजिटर्ससाठी, ऑब्जेक्टसाठी आपल्याला प्ल्युरल हेल्पिंग वर्ब वापरणं गरजेचं होतं. त्यावरून तुम्हाला ही गोष्ट कळली असती. क्वेश्चन नंबर 4चा आन्सर असणार आहे ऑप्शन 3rd सेंटेन्समध्ये दिलेलं जे आहे, बाय whom आर द व्हिजिटर्स लुक्ड आफ्टर, हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द सेंटेन्सेस रिटन इन करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. STI 2018चा हा प्रश्न आहे. 4 सेंटेन्सेस दिलेले दिसत आहेत, त्यातलं पॅसिव्ह व्हॉइसचं करेक्ट सेंटेन्स ओळखायचं. आता इथे परत एकदा एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, V3चा वापर आहे का नाही ते आपल्याला बघावं लागेल. ओके, टू बीच्या रूपानंतर किंवा एखाद्या हेल्पिंग वर्ब नंतर मग आपण वर्बच्या 3rd फॉर्मचा वापर केलेला असतो. पहिलं सेंटेन्स वाचूयात. लेट दॅट बुक बी ब्रॉट.
लेटची वाक्यरचना पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असते हे आपण बघितलेलं होतं. आणि त्याचबरोबर बी ब्रॉट म्हणजे हे V3 फॉर्म करण्याच्या आधी एक हेल्पिंग वर्ब वापरलं गेलं ते बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स आहे यू आर रिक्वेस्टेड टू डू मी अ हेल्प. या ठिकाणी इथे V3चा वापर केलेला आहे आणि त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब दिसतं. ठीक आहे. वाक्याचा अर्थ काय आहे? अशी विनंती केली जात आहे की. त्यामुळे ही देखील वाक्यरचना बरोबर असणार आहे. नेक्स्ट आहे आय होप माय फ्रेंड्स टू असिस्ट मी. आय होप माय फ्रेंड्स टू असिस्ट मी यामध्ये कुठेही V3चा वापर झालेला दिसत नाही, त्यामुळे सेंटेन्स सी इनकरेक्ट असेल. सेंटेन्स सी इनकरेक्ट आहे हे कळलं तरीही आपल्याला ऑप्शन मिळत नाही, कारण आपल्याला सगळे सेंटेन्सेस वाचावेच लागतील. आणि त्याचबरोबर ए आणि बी बरोबर आहे असं जरी आपण म्हटलं तरी देखील डी सेंटेन्स करेक्ट आहे का नाही हे व्हेरीफाय करावंच लागेल. त्यामुळे ऑप्शन एलिमिनेशन इथे वापरता येणार नाही. फोर्थ सेंटेन्स बघूयात आपण. लेटनी वाक्याची सुरुवात झाली. पॅसिव्ह व्हॉइसची अशी रचना असू शकते. लेट मी बी टोल्ड दॅट द ऑफिस मस्ट बी लेफ्ट. या ठिकाणी आपल्याला V3चा वापर झालेला दिसतो आणि त्याआधी एखादं हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे, त्यामुळे डी हे सेंटेन्स करेक्ट असणार आहे. मग आपण आपला आन्सर काय लिहूयात? ए बी डी ऑल 3 सेंटेन्सेस आर करेक्ट. त्यामुळे मग आपण क्वेश्चन नंबर 5चा आन्सर लिहूयात. आन्सर ऑप्शन 4. इथे एक फक्त मी ॲडिशनल पॉईंट तुम्हाला सांगते, कारण अशा पद्धतीच्या वाक्यरचना गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट इम्परेटिव्ह सेंटेन्स सांगितलेलं आहे. प्लीज हेल्प मी. सेकंड सेंटेन्स जे आहे बी मध्ये दिलेलं, इथे मदत कर असं हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. ओके. पण या इम्परेटिव्ह सेंटेन्सला त्यांनी आधी रिक्वेस्ट केलेली आहे असं सांगितलं आणि त्या विनंतीला म्हणजे जे विनंती करण्याचं मेन वर्ब आहे त्याचं कन्व्हर्जन पॅसिव्ह व्हॉइसमध्ये करून घेतलेलं आहे आणि ही वाक्यरचना देखील परफेक्टली पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करता येते. ठीक आहे. त्यामुळे हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे असं आपण कन्सिडर केलं. हा एक इथे महत्त्वाचा पॉईंट आहे. हा नियम थोडासा वेगळा आहे. आधी आपण या पद्धतीची वाक्यरचना बघितली नव्हती म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी सांगत आहे. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 6. पॉइंट आउट द सेंटेन्स दॅट इज नॉट पॅसिव्ह. नॉट हा शब्द महत्त्वाचा आहे, हा वाचायला विसरायचं नाही. कंबाईन ग्रुप बी 2018ला हा प्रश्न विचारलेला. आता आपल्याला V3 आणि त्याच्या आधी हेल्पिंग वर्ब नसलेलं एखादं वाक्य ओळखायचं आहे. ओके. फर्स्ट सेंटेन्स बघूयात. वी शुड नॉट सिलेक्ट अवर लाईफ पार्टनर हॅस्टिली. इथे सिलेक्ट हे V1 आहे, V3 नाही, त्यामुळे हेच आपला आन्सर असेल. तरीही आपण बाकीचे जे ऑप्शन्स आहेत ते कन्सिडर करून बघूयात. आर नंतर इथे फॉरगॉटन V3 वापरलेला आहे, बरोबर आहे. द सुपरस्टार वॉज वॉर्मली वेलकम्ड हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. त्यानंतर इंग्लिश इज नॉट प्रॉपरली टॉट इन द क्लासरूम. इथे देखील आपण हेल्पिंग वर्ब आणि V3चा वाक्यात वापर झालेला दिसतो, म्हणजे तिन्ही सेंटेन्सेस करेक्ट आहेत. फर्स्ट सेंटेन्स जे आहे हे चुकलेलं आहे आणि आपल्याला विचारलेलं आहे नॉट पॅसिव्ह. त्यामुळे 6th क्वेश्चनचा आन्सर काय असेल? आन्सर ऑप्शन फर्स्ट. पहिल्या वाचण्यामध्येच आपल्याला ते कळत होतं, तरीही कधी कधी घाई करून आपल्याला जमत नाही. चारही ऑप्शन्स वाचल्यानंतर मगच आपण MCQचे प्रश्न अटेम्प्ट करत असतो. क्वेश्चन नंबर 7. चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ॲग्री 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला. ॲक्टिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. सेंटेन्स काय आहे? ही वॉज गिवन अ मर्सिलेस थ्रॅशिंग ॲट स्कूल. सेंटेन्स जर तुम्ही व्यवस्थित आयडेंटिफाय केलं तर हा टेन्स आहे सिम्पल पास्ट. कशावरून आपल्याला समजलं? वॉज नंतर V3चा वापर झालेला आहे. त्यामुळे आता अशी वाक्यरचना आपल्याला शोधायची. ओके. इथे वॉज गिवन म्हणजे परत एकदा V3चा वापर झालेला दिसतो, त्यामुळे हे सेंटेन्स इनकरेक्ट असेल. अशाच पद्धतीची ही वाक्यरचना तिन्ही ठिकाणी दिसते, म्हणून तिन्ही सेंटेन्सेस इनकरेक्ट होतील. ओके. फक्त तुम्हाला मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्बची पेअर व्यवस्थित आयडेंटिफाय करता आली पाहिजे दिलेल्या ऑप्शन्समधून, कारण हे प्रश्न खूप इझी असतात. त्यामुळे शक्यतो याच्यावरच जास्त फोकस करायचा. पण तरी देखील एखादा ऑप्शन एलिमिनेट नाही झाला तरीही पूर्ण वाक्य वाचण्याची तयारी ठेवायची, कष्ट करावे लागतील. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सिम्पल पास्ट मधलं एखादं वाक्य शोधलं असतं तरीही तुम्हाला चालेल. गेव हे आपलं V2 आहे. गिव्ह, गेव, गिवन असे वर्बचे 3 फॉर्म्स असतात, त्यामुळे इथे डिरेक्टली आपल्याला उत्तर मिळतच आहे. क्वेश्चन नंबर 7चा आन्सर असणार आहे. आन्सर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न बघूयात. 8th क्वेश्चन आहे. चूज द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म. एक्झाईज 2017चा हा प्रश्न आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस मधले सेंटेन्स काय आहे? शी हॅज नॉट मेड मी अ कप ऑफ टी. या ठिकाणी आपल्याला परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर दिसतो. ओके. हॅज आणि मेड हे V3 वापरलेलं आहे, म्हणून ही वाक्यरचना परफेक्ट प्रेझेंट टेन्सची आहे. वाक्यरचनेचा अभ्यास करत असताना स्ट्रक्चरनुसार जर तुम्ही गेलात तर हॅजच्या वापरानंतर बीन आणि मग V3 हे वाक्यात वापरलं गेलं पाहिजे.
पण वाक्य नकारार्थी आहे. मग आपण ज्यावेळेस नकारार्थी शब्द आपल्याला वाक्यात इन्सर्ट करायचा असतो त्यावेळेस तो आपण हॅज नंतर वापरला पाहिजे होता. हॅज नॉट बीन असं वाक्यरचना असली पाहिजे होती. त्यामुळे हा रूल तर अप्लाय होतोच आहे, नो डाऊट. पण ऑप्शन्स जर आपण बघितलेत तर असा एकही ऑप्शन आपल्याला दिसत नाही आन्सर लिहिण्यासाठी. म्हणून आपण आता इथे थोडंसं आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करण्याची गरज आहे. आणि ही आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग काय आहे हे मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सांगू शकते. परफेक्ट प्रेझेंट टेन्स इथे वापरलेला दिसतो आणि यालाच आपण इम्परफेक्ट पास्ट सुद्धा म्हणत असतो. ठीक आहे. ऑप्शन्स काय दिलेले आहेत ते मी नंतर तुम्हाला व्यवस्थित वाचून सांगते. पण आत्ता मी हे जे काही सांगत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. कारण इथे मगाशी आपण अशा पद्धतीचं एक सेंटेन्स बघितलं होतं. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये होतं पण त्याला कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये कन्व्हर्ट करून मग त्याच्या पॅसिव्हचे सेंटेन्सेस स्ट्रक्चर्स दिलेले होते. इथे देखील तोच प्रकार करण्यात आलेला आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना दिसते पण त्यांनी इम्परफेक्ट पास्टमध्ये याला कन्व्हर्ट केलेलं आहे आणि हे सेंटेन्स पास्टमध्ये कन्व्हर्ट करून मग त्याचे पॅसिव्ह व्हॉइसच्या रचना दिलेल्या दिसतात आणि त्यामुळे याचा आन्सर सुद्धा आपल्याला मिळू शकतं. आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग अशा पद्धतीचे इतके अवघड प्रश्न प्रत्येक वेळी येतीलच असं नाही. पण जर PYQ रिपीट होतात तर ही अशा पद्धतीचे सेंटेन्सेस या पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे ठरतात आपला अभ्यास योग्य दिशेने होण्यासाठी. आता मग आपल्याला कळलेलं आहे की पास्टमधल्या वाक्यरचनांमध्ये कन्व्हर्ट करून मग पॅसिव्हच्या रचना दिलेल्या दिसतात. पहिलं सेंटेन्स आहे. आता परत एकदा हा प्रश्न थोडा डिटेलमध्ये मी व्यवस्थित घेत आहे कारण हा थोडा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. दिसताना दिसेल की आपल्याला अशा पद्धतीची योग्य वाक्यरचना दिसत नाही म्हणून हे चारही ऑप्शन्स नाहीत किंवा हा प्रश्न संदिग्ध आहे किंवा मग हा प्रश्न कॅन्सल होऊ शकतो. पण याचं उत्तर आपल्याकडे दिलेलं आहे आयोगाने. त्यामुळे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि मग मेन व्हर्ब हे आयडेंटिफाय करून आपण याचं एक्सप्लेनेशन शोधण्याचा प्रयत्न करूयात. ही गोष्ट जी आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्सला इम्परफेक्ट पास्ट म्हणतात. ही वाक्यरचना अशा पद्धतीचे जे काही स्ट्रक्चर्स आहेत हे आपण SP बक्षी यांच्या पुस्तकाचा अभ्यास करताना बघितलेले आहेत. त्या लेक्चरची लिंक मी वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. एकदा ते लेक्चर व्यवस्थित बघा. त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होणार आहे. त्यामुळे एकदा हे लेक्चर आवर्जून बघा. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की हे लेक्चर नक्की बघा. वाक्यामध्ये शी हा कर्ता आहे. ठीक आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट्स इथे आपल्याला 2 दिसतात. काहीतरी बनवण्याची क्रिया झालेली आहे. ती क्रिया तिच्यावर पण झालेली आहे म्हणजे तिच्यासाठी चहा बनवला गेला. हा आहे आपला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि ॲक्च्युअली आपण काय बनवलं आहे, अ कप ऑफ टी म्हणजे चहा बनवला. ठीक आहे. सो आपल्याकडे डायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा आहे आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा आहे. आणि मग कधी कधी आपण सब्जेक्ट जो आहे तो पॅसिव्ह फॉर्ममध्ये गाळलेला दिसतो म्हणजे बाय हर असं न लिहिता सुद्धा आपण वाक्यरचना बनवू शकतो. मेन वर्ब काय आहे हे आपल्याला कळलं तर ते आहे मेक. टू मेक हे आपला मेन वर्ब आहे. त्याचं V3 वापरायचं आहे ते असेल मेड. मग आता आपण सगळी वाक्य आहेत ती व्यवस्थित वाचूयात. फर्स्ट सेंटेन्स आहे अ कप ऑफ टी वॉज नॉट मेड फॉर मी. माझ्यासाठी चहा बनवला गेला नाही. ही पॅसिव्ह व्हॉइस मधली रचना आहे. यात काहीही चूक नाही. हे वाक्य बरोबर आहे. सेकंड सेंटेन्स आहे अ कप ऑफ टी हॅज बीन नॉट मेड फॉर मी. या ठिकाणी नॉटची पोझिशन चुकली आहे म्हणून हे सेंटेन्स इनकरेक्ट असेल. थर्ड सेंटेन्स आहे अ कप ऑफ टी हॅज बीइंग नॉट मेड फॉर मी. सो हॅज पण वापरलंय, बीइंग पण वापरलंय आणि V3 पण वापरलंय. अशा पद्धतीची वाक्यरचना स्ट्रक्चरमध्ये देखील आपण कुठे बघितलेली नाही म्हणून C इनकरेक्ट आहे. आणि D सेंटेन्स जी आहे आय वॉज नॉट मेड अ कप ऑफ टी. या ठिकाणी वॉज नंतर मेडचा वापर झालेला दिसतो आणि कधी कधी कसं असतं ज्या वेळेस आपल्याकडे 2 ऑब्जेक्ट आहेत, एक आहे मी आणि दुसरा आहे टी. यावेळेस जो ह्युमनली ऑब्जेक्ट आहे म्हणजे माणसांसाठी वापरलेले जे ऑब्जेक्ट मधले शब्द असतात त्यांचा वापर करत असताना सुरुवातीला तो ऑब्जेक्ट वापरला जाऊ शकतो आणि त्या पद्धतीचं हे वाक्य आहे. मी आता जे काही या क्वेश्चन बद्दल एक्सप्लेनेशन करत आहे हे खूप व्यवस्थित अभ्यास करून केलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचा अभ्यास डिटेलमध्ये केला जावा अशी माझी अपेक्षा आहे. सो हे सेंटेन्स सुद्धा बरोबर आहे आणि सेंटेन्स A आणि D बरोबर आहे असं म्हणणारे आपल्याकडे थर्ड ऑप्शन दिसत आहे. त्यामुळे जर आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्सला पास्टमध्ये कन्वर्ट करून मग पॅसिव्हचे स्ट्रक्चर्स बनवले तर हे दोन्ही बरोबर येतात. यात काहीच चुकीचं नाहीये. त्यामुळे हे 2 तर बरोबर आहेत हे कन्फर्म. मग जर आपण B सेंटेन्स जरी करेक्ट आहे असं म्हणायचा प्रयत्न केला तर A, B, D आर करेक्ट असं कुठेही ऑप्शन दिसत नाही आणि म्हणून मग नॉटची पोझिशन चुकीची असल्यामुळे आपण B सेंटेन्स कन्सिडर करायला नको आणि मग आपण आपला आन्सर लिहूयात
8 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आन्सर ऑप्शन थर्ड. आय होप तुम्हाला हा प्रश्न डिटेलमध्ये व्यवस्थित समजला असेल. काही ठिकाणी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन अवेलेबल होणार देखील नाही, पण आपण व्यवस्थित आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करून मग ह्याचं उत्तर बरोबर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न संदिग्ध नाही असं माझं मत आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलं असेल, खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, म्हणजे मला देखील प्रोत्साहन मिळेल. पुढचा प्रश्न बघूयात. क्वेश्चन नंबर 9. चूज द बेस्ट ऍक्टिव्ह व्हॉइस स्ट्रक्चर ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ॲग्री 2017ला हा प्रश्न आलेला. इथे परत एकदा महत्वाची गोष्ट, प्रश्न समोर आलेला आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे, म्हणजे V3च्या आधी हेल्पिंग वर्ब वापरलेलं नाही ना, मेन वर्बचं V3 वापरलेलं नाही ना, हे आपल्याला बघावं लागेल. पण जर तो परफेक्ट टेन्स नसेल तर ठीक आहे. अजून मी वाक्य वाचायला सुरुवात केलेली नाही, पण ह्या गोष्टी मला क्लिक झाल्या पाहिजेत माझा प्रश्न वाचताच. ठीक आहे. त्यामुळे मी फक्त इथे लिहून ठेवत आहे की अशा पद्धतीने तुमची तयारी झाली पाहिजे परीक्षेच्या आधी. वाक्य वाचूयात. शी वॉज गिवन 3 increments for her outstanding performance. सेम सेंटेन्स आपण आता मगाशी बघितलं, वॉज गिवन हेच हेल्पिंग वर्ब देखील वापरलेलं होतं, म्हणजे वॉज नंतर V3चा वापर झाला, त्यामुळे V2चा वापर झाला पाहिजे. सिम्पल पास्ट मधला ऍक्टिव्ह व्हॉइस असला पाहिजे. सिम्पल पास्ट मध्ये जर बघितलं तर हे वेअर गिवन चुकीचं आहे, इथे V3 दिसत आहे. त्यानंतर इथे गेव म्हणजे V2चा वापर झालेला दिसतो. थर्ड सेंटेन्स मध्ये वर गिवन परत एकदा V3 आहे. आणि फोर्थ सेंटेन्स जे आहे यामध्ये आपल्याला फेच्ड हे V2 वापरलेलं दिसत आहे. मग आता आपण हे दोन सेंटेन्सेस जे आहेत फर्स्ट आणि थर्ड हे एलिमिनेट करून टाकू आणि सेकंड आणि फोर्थचा अभ्यास करूयात. ओके. सेकंड सेंटेन्स आहे हर एम्प्लॉयर्स, नॉट एम्प्लॉई. हर एम्प्लॉयर्स गेव हर 3 increments फॉर हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. आणि फोर्थ सेंटेन्स काय आहे, हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फेच्ड हर 3 increments. या ठिकाणी हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हे आपल्या वाक्यातलं रेस्ट ऑफ द पार्ट आहे. आपला मेन सब्जेक्ट काय आहे, म्हणजे कोणाकडून कृती झाली. ठीक आहे. इन्क्रीमेंट देण्याची क्रिया झालेली आहे, ती ऑब्व्हियसली जे एम्प्लॉयर आहेत म्हणजे जे जॉब प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडून ते इन्क्रीमेंट देखील दिलं गेलं, आणि ती इन्क्रीमेंट देण्याची क्रिया कोणावर झाली, तिच्यावर झाली. बरोबर. त्यामुळे हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हा रेस्ट ऑफ द पार्ट आहे. आपला ऑब्जेक्ट आहे हर आणि सब्जेक्ट आहे द एम्प्लॉयर. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला सेकंड सेंटेन्समध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट त्याचबरोबर व्हर्बचे योग्य फॉर्म वापरलेले दिसतात. म्हणून 9th जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर आहे सेकंड ऑप्शन. फोर्थ सेंटेन्समध्ये हर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स याला करता दाखवलेलं आहे, जे इथे चुकीचं आहे कारण सब्जेक्ट आपला एम्प्लॉयरच असणार आहे. सो आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. आजच्या लेक्चर मधला हा आपला शेवटचा प्रश्न आहे. डू युअर ड्युटी वेल. हा आपला ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सेंटेन्स आहे. याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्झाइज 2017च्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे. हे सेंटेन्स आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स. आज्ञा दिलेली आहे. बरोबर. आज्ञार्थी वाक्य आहे. हे कसं कळतं, वाक्याच्या सुरुवातीला व्हर्ब वापरलेला आहे. तुमची कर्तव्य व्यवस्थित करा असं आपल्याला सांगितलेलं आहे. याचे ऑप्शन्स जर आपण बघितले तर आपण नेहमीची जी पद्धत आहे आपली V3 शोधायचं, हे कंटिन्यू करायचं. हेल्पिंग वर्बच्या नंतर V3 असलेली वाक्यरचना आहे फर्स्ट सेंटेन्समध्ये. त्यानंतर सेकंड सेंटेन्समध्ये देखील हे दिसत आहे. थर्ड सेंटेन्समध्ये इथे आपल्याला हेल्पिंग वर्ब नंतर V3चा वापर झालेला दिसत नाही, म्हणून आपण सी सेंटेन्स बरोबर आहे असं म्हणणार नाही. मग सी इनकरेक्ट आहे. मग आता ए बरोबर का बी बरोबर का दोन्ही बरोबर हे कळण्यासाठी दोन्ही वाक्य व्यवस्थित वाचूयात. सेंटेन्स काय आहे, यू आर ॲडवाइज्ड टू डू युअर ड्युटीज वेल. अशी विनंती केली जात आहे किंवा असं सुचवलं जात आहे की तुमची कर्तव्य व्यवस्थित करा. आणि मग हे वाक्य देखील पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आहे, हे बरोबर आहे. सेम असंच स्ट्रक्चर आपण मग अशी एका सेंटेन्समध्ये बघितलेलं. 5th वरचा क्वेश्चन होता तो. तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा रिवाइंड करून परत एकदा बघू शकता, तिथलं एक्सप्लेनेशन. 5th क्वेश्चन मध्ये आपण सेम वाक्यरचना बघितलेली होती. त्यामुळे ज्यावेळेस PYQचा अभ्यास करतो आपण त्यावेळी ह्याच गोष्टी आपल्याला बघायच्या असतात की आयोगाने कोणकोणते स्ट्रक्चर्स आत्तापर्यंत बरोबर दिलेले आहेत, आणि मग त्याचा अभ्यास करून त्याच्या नोट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे. म्हणजे आयोगाने हे उत्तर बरोबर दिलेलं आहे, हे स्ट्रक्चर त्यांनी बरोबर म्हटलेलं आहे, तर भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस एखादा प्रश्न येईल त्यावेळेस ते आपण कन्सिडर करायचं की ते आन्सर बरोबर असणार. हाच असतो PYQचा अभ्यास. आणि आय होप तुम्हाला या आत्तापर्यंत आपण जे काही प्रश्न बघितले त्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सेकंड सेंटेन्स आहे ड्युटीज शुड बी डन वेल.
तुमची कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. कर्तव्य पार पाडण्याला महत्व आहे आणि कर्तव्य हा आपला ऑब्जेक्ट आहे. सो ड्युटीज शुड बी डन वेल. एकतर ज्यावेळेस अज्ञार्थी वाक्य असतं त्यामध्ये लेट किंवा शूडचा वापर झालेला दिसतो. शूड ज्यावेळेस आपण वाक्यात वापरतो तिथे काहीतरी सुचवलेलं असतं, सूचना केलेली असते. त्यामुळे हे सेंटेन्स देखील करेक्ट आहे. ड्युटीज शुड बी डन वेल म्हणजे कर्तव्य व्यवस्थित पार पाडली पाहिजे. सो दोन्ही वाक्य आपल्याकडे बरोबर मिळत आहेत. क्वेश्चन नंबर 10चा आन्सर असणार आहे 4th ऑप्शन. आजच्या लेक्चरमध्ये जे व्हॉइसचे PYQ होते हे खूप इंटरेस्टिंग होते. काही ठिकाणी आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द वे थिंकिंग करणं खूप महत्त्वाचं होतं. सो अशा पद्धतीच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमधला अभ्यास आपण करत आहे. तुम्हाला या सिरीजमध्ये पुढचा टॉपिक कोणता बघायला आवडेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्या पद्धतीने मला लेक्चर्स अरेंज करता येतील. बऱ्याच गोष्टी एकटीने हँडल करत असल्यामुळे मला काही गोष्टींची पूर्वसूचना देणं गरजेचं आहे. त्यामुळे मला प्लीज एकदा सांगा की तुम्हाला पुढचा टॉपिक बघायला कोणता आवडेल. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही डिस्कशन केलं त्यात तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की SP बक्षी यांच्या पुस्तकातला जो खूप महत्त्वाचा पॉईंट होता तो सुद्धा आपण आज कव्हर केलेला आहे. त्यामुळे ती लेक्चर सिरीज फॉलो करायला विसरू नका. काही दिवसच झालेले आहेत ती लेक्चर सिरीज चालू करून. फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट होईल तिकडे. त्यामुळे ती सिरीज तुम्ही सुरुवातीपासून फॉलो करू शकता. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.